सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीची आज प्रारूप मतदार यादी होणार प्रसिद्ध. जत तालुक्यात होणार निवडणुकीची रणधुमाळी सुरू. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रारूप मतदार यादी आज सांगली जिल्ह्यामध्ये जाहीर होणार आहे. या निमित्ताने जत तालुक्यातील राजकीय वातावरण आता हाय अलर्ट होणार असून जे इच्छुक उमेदवार सध्या जोरदार हालचाली करताना दिसत आहेत. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 2026 ते 2031 या कालावधीसाठी संचालक मंडळ निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. प्रारूप मतदार यादी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांच्याकडून आज प्रसिद्ध होणार आहे. मतदार यादीकडे सांगली जिल्ह्यातील सह जत तालुक्यातील अनेक राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. यादी संदर्भात सभासदांना 27 ऑगस्टपर्यंत हरकती दाखल करता येतील. तर 11 सप्टेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्या दृष्टीने संपूर्ण जत तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणूक अधिकारी तथा सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर विभाग यांनी जाहीर निवेदन प्रसिद्ध केले आहे. आज दिनांक 18 ते 27 ऑगस्ट या कालावधीमध्ये आक्षेप सादर करता येणार आहेत. प्राप्त आक्षेपावर सुनावणी घेऊन त्यावर निर्णय घेण्याची अंतिम मुदत 7 सप्टेंबर आहे. आक्षेपावरील निर्णयानंतर 11 सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. निवडणुकीत मतदानाचा अधिकार असलेल्या संस्थांच्या प्रतिनिधींना प्रारूप मतदार यादी तपासून काही त्रुटी, नावाबाबत आक्षेप किंवा अन्य हरकती मुद्रित नोंदवणे हे सध्या ग्राह्य धरले जाणार आहे. याची दखल मात्र जत तालुक्यातील अनेक राजकीय नेत्यांनी घेतलेली आहे. मात्र आता सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रणधुमाळीला मात्र आता जोरदार सुरुवात होणार आहे. माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जोरदार तयारी केली असली तरी इकडे भाजपचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर, जतचे नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र राळे यांनीही जोरदार सुरुवात केलेली आहे. त्यांना माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार यांची साथ मिळण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. त्यामुळे नेमके उमेदवार कोण उभे राहणार याची चर्चा तालुक्यामध्ये सुरू असताना विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर हे निवडणुकीच्या मैदानात उभे राहणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. त्यानंतर इकडे जर बघितलं तर विद्यमान माजी आमदार जे आहेत विक्रमसिंह सावंत हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उभे राहणार का ऐनवेळी अन्य नव्या दमाचा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आणणार याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. दोन्ही गटाने ठराव घेण्यासाठी जोरदार तालुक्यामध्ये ताकद लावली होती. साम दाम दंडचा वापरही मोठ्या प्रमाणात केला होता. त्यामुळे दोन्ही गटांनी जोरदार तयारी केली असली तरी सध्या येणाऱ्या महिन्याभरामध्ये निवडणुकीचा जोर या ठिकाणी वाढताना दिसत आहे. त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर जत तालुक्यामध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळीला आजपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीची आज प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर कोण उमेदवार उभारणार याची जोरदार चर्चा आजपासून सुरू होणार आहे. Press the bell icon on the YouTube and never miss another update.